हळूहळू सांगतोय माहिती सागपनी धा सानी धप गगपनी धप गरे जिस जिसनी तेरा नाम लिया जिस जिसनी तेरा नाम लिया तू हो लिए जिसके वेळच काढते वाजली किती बोलू वरती सांगतो तू हॉल्टला थांबणार आहेस आणि मी जाणार आहे आज नाही 8 वाजवले तर बघितलं जे 1000 देवचे आहेत ना ते 2,000 देव लावते तुका पॉर घे माझे फॉग उडून गेले तू अरे माका आडीचा सगळा माहित आहे तू माका वाटतं वर्षात जेवढे बाह्य करून नसशील ना तेवढे मी 6 महिन्यात या पट्ट्यात बाह्य केलेले आता जाऊन दे 6 महिन्यात नुसते बारी त्या माणसाच्या गावात केले विचार केले हा हे रिअल फॅक्ट आहे ब्रँड इज ब्रँड सगळे सोपी गोष्ट नाही माझ्या अंगाला लावून लक्षात ठेव 365 दिवस त्याच्यातले 300 दिवस मी डबल माऱ्या करतो फक्त 65 दिवस घरी असतो तरी सुद्धा ह्या शरीरामुळे मला 2 मुलगे सोपी गोष्ट नेतृत्व आणि कर्तृत्व कोणती गोष्ट हळूहळू करायची जेसीबी पण जाता ना थोडस हळू जाता असं घातलं गेलो कळलं ते माझं काय कोंबडी अजिबात हलत नाही जाताना मला भेट मिळणार कारण उद्या बुधवार आहे ना म्हणजे चालत चाललं सागपनी धा सानी धपगपनी धपगरी हराची मुखी बोलवेना कैवल्यदाता मनुजा घडेना कैवल्यदाता दाता मनुजा घडेना एकाग्रनाथ विषंगिकारी एकाग्रनाथ विषंगिकारी शंभो माझा कोण नाही शंभो शंभो शंभो
पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद खूप आहे आमच्या दोन कलावंतांची जाहिरात त्यामुळे टाळ्या वाजणं गरजेचं. आता मगाशी बुवा बोलत होते, मी त्यांच्याकडे बघत होतो, बरोबर की नाही? पण आता तो नाटका करता मोबाईलच बघतो. आता इतके रात्री मेसेज कोणी गेला काय? आता अधिक मासाचा दिवस आहे माहिती का? पाठवलं नाही पण सुंदर बुवानी भजन केलेलं आहे, कोरस सुद्धा अप्रतिम. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामध्ये बुवांचे दोन मुलगे कोरसला बसलेले आहेत, जे खाली बसलेले आहेत ना, एक पखवाजवादक आहे, एक भजनी बुवा आहे. म्हणजे बुवांचा वारसा चालवतो. तुम्ही डायरेक्ट नका धबूक निघालो म्हणता हे का धबूचा पाया सायकलचं टायर सुद्धा त्याला तुका ठेवीत मी 13 दिवसाच्या आत तुका घेऊन जाईल. कोणाच्या नादात लागतो आणि कोणाला धमकी देतो? अरे असे लय चुरगळले मी. मला वन साइड मी बाकीचे पंचत गेले माहित नाही अजून. आणि काय खल्लं जीवाच्या मनात खल्लं. ठीक आहे बुवा, काय काय बुवा माझ्या मरणावर टपलेले माझी ही परीक्षा झाली. कारण गेल्या वेळी जेव्हा मी आलेलो तो थोडासा बॉडीने होतो. काय माणसाची परिस्थिती बिकट होत जाते, जशी रोजचे कार्यक्रम आहेत, जागरण, त्याच्यात परत शुगर, त्याच्यामुळे असं उठ्यात जायचं लागतं. नका अगोदरच क्लिअर केलं विषय, नाही तुझ्या काहीतरी या वेळा सांगा. नाही तू भरवसा नाही. पण माणूस भारी आहे. लहान असल्यापासून आमदार. लहान असताना बाई याला विचारते, संतोष काय म्हणतोस? आज बारी होती, मी सकाळी बुवांना फोन केला, बुवा म्हटलं कुठे आहात? मला म्हणतो मी झाडाखाली बसले. परत दुपारी फोन केला, बुवा कुठे आहात? तुम्ही झाडाच खाली बसलो. संध्याकाळी फोन केला, बुवा कुठे आहात? झाडाखाली बसलो. म्हटलं काय झालंय झाडाखाली बसल्याला? नाही म्हणतो कोणीतरी त्या दिवशी सांगितलं झाडाखाली बसल्यावर शीतल आणि छाया मिळते. मग म्हटलं संध्याकाळी काय भेटणार? म्हटलं संध्याकाळी संध्या भेटली पण ती काळी. ते जे जोक सांगलंच ना सगळून झाले मी बाई. लक्षात येतं तुझ्यासाठी गाणं माझ्याकडे पण तर नंतर घ्यायचं. पण मग काय बोल बाबा. बाकी तुमचा जो पेहराव आहे मुलांचा म्हणा
किंवा महिलांचं म्हणा, एका महिलांसाठी जोरदार टाळ्या. एका रंगाच्या साड्या गोळा. आणि हे तुम्हाला आहे की नाही, ह्या इकडच्या रायगड पट्ट्यातच दिसणार. हे मी अनुभवलेलं आहे. लक्ष दिला, याच्यावरूनच विचार करा बायकांकडे किती पैसा. आणि कमी समजा नको, थोड्या वरून त्यांना 1500 रुपये मिळतात ते सोडून द्या. लाडकी बहीण योजना काय काय जणांना मिळत पण नाही, बंद झाली का? कारण पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांचं केवायसी करावं लागायचं. आता नवरा बायकोचं केवायसी करावं लागतं. केवायसी माहिती ते केल्याशिवाय ती लाडकी बहीण योजना मिळत नाही. पण मी म्हणतो ते लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात कुठून? तर ते तुमच्या नवऱ्याकडूनच घेतले जातात आणि तुम्हाला दिले जातात. पण मी म्हणतो लाडकी बहीण योजना येण्यापेक्षा आज 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार 75 वर्षाचा माणूस करतोय की नाही? आज आपली महिला सुरक्षित नाही, त्यांच्यासाठी सुरक्षा योजना येणं गरजेचं आहे. दुपारी गावलेली येऊन पाकिट घेऊन गेली. हो काय, आज भक्ती कमी होत चाललेली आहे. भक्ती कशी होती? आज एकच इच्छा मनात की आपल्या स्वामिनीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करायची. म्हणून या मंडळाने, या पाटील बंधूंनी एक विचार केला आणि हा कार्यक्रम केला. मी एवढंच सांगेन की सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि पाटील बंधूंनी केलेल्या कार्याची महती, हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. ही एकी महत्वाची आहे आणि ती एकी कायमस्वरूपी राहू दे तुमची, अशी त्या आई कुलस्वामिनीच्या चरणी प्रार्थना करतो. आम्ही काय नाही, आम्ही बडबड करणार, पैसे घेणार, जो आवाज काढणार. हो, अजून त्याच्याकडे नाही आवाज होत. जानी राजकुमार ना, त्या राजकुमारचे पहिले चित्रपट लोक बघायचे बरोबर. पहिल्यांदा लोक राजकुमारचे चित्रपट बघायचे. त्याच्यानंतर काळ बदलला, अशोक सराफचे पिक्चर बघायला लागले. नाही सॉरी, पहिल्यांदा अशोक कुमारचे चित्रपट बघायचे, मग अशोक सराफांचे बघायला लागले. आणि आताची मुलं अशोक खराताची व्हिडिओ ही परिस्थिती आहे ना. केबल भारी आहे ना, केबल बाबा, सगळे बाबा झाले. एक शत्रू
Thank you.